घाबरला मग. काय करते दीदी? हेडेक होते मला. नको नको सरकार, माझ्या बायकोला भूक लागली सरकार. अरे मग तू किती वेडी होशील त्यानंतर. सरकार माझ्या बायकोला भूक लागली देवा. मेस ट्रीटमेंट टाइम होतो. आज आम्ही प्रणालीला सोडवायला आलोय आणि प्लस आज दादू पण आजारी. 2 गोष्टीसाठी आलोय आम्ही पुण्याला. तू नको पुढे होता त्यात आजारी. मला खूप खा पूनम खा, जी ले अपनी जिंदगी खा. त्याने मला खायला पण नाही घातले आज काहीच नाही. घातलंय उतर काय बिस्किट खाते कुत्र्यासारखं. चिक्की देऊ का ते? दे खा रे तू. सुट्टी नको तिला विचार नको ते खाऊ घाल त्याला. तुम्हाला गोड नकोय आता. गोड नाही अजून डोकं दुखते. माती खाते खाते तर शेजारी माती. तुझा भाऊ दाखव. कसं वाटतंय मग आता? एक वेळेस ही माझ्यावर वेळ होती, आता तुझ्यावर आली. मी मागवलेला बर्थडे केक आणि प्रणवचा बर्थडे इथे. जेवणात भाजी जास्त आली केक सेम साईज भाजी त्याची. कोणी मागवलंय? प्रणाली. द ग्रेट प्रणाली. आई अरे तू काप केली. येऊ तर ते हॅपी बर्थडे म्हणून द्या आम्हाला. त्यांनी फक्त आमच्या घातला त्याच्यात. कट नाही होणार तू. अरे पण तू स्लाइस काढणार आहे, तो सुद्धा हॅपी बर्थडेच आहे. खा बाबा एकदाचा खा. काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. पाहिलं काय प्रणालीचं प्रेम. तिला वाटलं काही बोलायच्या आधी पटकन त्याच्या तोंडात घालून देऊ. तिच्याबद्दल काही ऐकू द्यायचं नाही व्हिडिओ मध्ये. कॅमेरा पास कर घेतला तर माझं काय केलं झालं तू सुरू. मी काढल्यानंतर तुम्ही जज करत होते. छान आहे रे. वाव. गौरीपर्यंत कॅन्डल विजवले. हा ना. लाईट पण गेले. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चोमडा. हॅपी बर्थडे टू यू. राहिली आता खाऊ घाल कर. आज सकाळी सकाळी उठून आम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ शूट केलाय एक, कारण की आमच्या दोघांचे पार्सल आलेले आणि आता नाश्ता आलाय. सो नाश्ता करतोय. सगळं निघालेलो आहोत आम्ही FC रोडला जाण्यासाठी. आदित्यला कुठे जायचं? व्हॉलीबॉल मॅचेस बघायला जायचंय. मला आणि प्रणालीला शॉपिंगला जायचं आहे. प्रणवला हाँगकाँग लेनमध्ये कवर घ्यायला जायचंय आणि मला पण कवर घ्यायचंय. बाकी जेवण पण आम्ही तिकडेच करायचा विचार करतोय. सो बघूयात आता. आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत हाँगकाँग लेनमध्ये आणि आपल्याला इथे करायचे आहे मोबाईल कवर खरेदी. जर तुम्हाला पुण्यात कुठेही मस्तपैकी स्वस्तात मस्त मोबाईल कवर पाहिजे असेल तर बेस्ट जागा आहे हाँगकाँग लेन. त्याचसोबत मोबाईलचे स्क्रीन गार्ड वगैरे सगळंच मिळू शकतं. बाकीचे हे चंटूपंटू मुलींना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आणि त्यानंतर येऊन पोहोचलेलो आहोत आत्ता FC रोडला. पण लागली आहे जोराची भूक आम्हाला सगळ्यांना, कारण की 2 वाजून गेलेले आहे ऑलमोस्ट. पण जाता जाता परत एकदा आम्ही खरेदी केलेली आहे, कारण खरेदी केलेली ठेवायला सुद्धा एक नवीन बॅग खरेदी केलेली. त्यानंतर वाडेश्वरला आम्ही आलेलो आहोत आणि इथे थोडाफार नाश्ता जेवण वॉटेवर, कारण 3 वाजले आहेत. सो हे केल्यानंतर मी प्रणाली दोघे FC रोड फिरणार आहोत आणि आदित्य ते घरी जाणार आहेत. सो हे श्रीधर नावाचं सिल्वर ज्वेलरीचं शॉप आहे. इथून आम्ही आज FC रोडवरची खरेदीला सुरुवात केलेली आहे. याचं छोटंसं मी शॉर्ट्स यूट्यूबवरती टाकलेलं आहे किंवा इन्स्टावरती रील हे टाकलेलं आहे. इथली सगळी खरेदी जर तुम्हाला बघायची असेल मी काय केलेलं आहे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मला नक्कीच तुमच्यासोबत FC रोडवरची खरेदी शेअर करायला आवडेलच. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो आहोत दगडूशेठच्या दर्शनासाठी, कारण की आज चतुर्थी होती. पण इतकी गर्दी होती, आमचं दर्शन तर झालंच नाही आणि तुळशीबागेतही जाणं अजिबातच झालेलं नाही. आज खरं आयुष्य जगली आदित्य मी. रोज काय तुला त्रास होतो का? अरे किती शॉपिंग केली. आमची बॅग पण सेम. बघितलं आम्ही सेम टॉप, सेम चप्पल,
पप्पांसाठी ही हॅट आणली उन्हात शेतात जायला, आणि जर त्यांच्यासोबत मी गेले तर मला तुम्ही दोघं जात नाही, मी जातो. मला काय बरं. पहिले अभिनंदन 13K झाले. अरे थांबला, मला त्याच्यापेक्षा दाखवते ना. 5 चपलं घेतलं, 5. वा. आणि काय घेतले सांग, 5 टॉप घेतले आणि हे गळ्यातलं घेतलं आणि प्रणालीच्या लग्नाची चप्पल सुद्धा घेतली. अरे तिथं ठरवत होते, पण जेव्हा होईल तेव्हा मला ती चप्पल मिळाली पाहिजे ना. बापरे. ठरवलंय ना असं प्रणालीच्या लग्नात मी लाईट कलरचं साडी घालणार, तर हिल्स मला पर्ल्स वाले पाहिजे होते, तर मी घेऊन टाकले. आणि ज्या करता तुळशी बागेत गेलो होतो, तुळशी ते बागेत घेतलं का? असं चालायला सुद्धा जागा नव्हती, असं उभं राहायचं अपोप असं होतं. काहीच घेतलं नाही तुळशी बागेत. आत गेलो, चक्कर मारली, बाहेर दर्शन पण नाही घेतलं. जाऊ दे. म्हणजे आमचं दोघांचं डिसिजन चांगलं होतं ना की नाही आलो म्हणून सोबत. सो मी प्रणाली निघालेलो आहोत आता कुठेतरी बाहेर जाण्यासाठी. आदित्याने धोका दिलाय मला आणि प्रणवनी सुद्धा. त्याची बर्थडे पार्टी होती जी त्याने दिली नाही, त्यामुळे आम्ही दोघे आज सेलिब्रेट करणार आहे प्रणवचा बर्थडे त्याला सोडून. आणि आमची गर्ल्स नाईट आउट आहे. तर आम्ही दोघी बहिणी निघालेलो आहोत मस्तपैकी पार्टी करण्यासाठी. आणि पुण्यातलं हे आकासा नावाचं जे रेस्टॉरंट आहे आम्हाला दोघींना तर खूप आवडलेलं आहे. खूप सुंदर वाईब होती, खूप छान ॲम्बियन्स होतं, पण त्या प्रमाणात आम्हाला तिथलं फूड क्वालिटी किंवा फूड आवडलं नाही. ठीकठाक सो होतं. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी मस्तपैकी फोटोज काढले, व्हिडिओज काढले. बाकी लोक तर मॅच एन्जॉय करत होते. आज इंडिया फायनल होती आय गेस. कोणासोबत मला तेही माहीत नाही, कारण मला मॅचमधला अजिबात इंटरेस्ट नाही. पण त्यानंतर आदित्य आणि प्रणव आम्हाला जॉईन झाले. त्यांना वाटलं दोघीच पोरी सकाळपासून हिंडत आहेत, त्यामुळे आम्हाला ते घ्यायलाही आले होते. आद्याला वाटतं आम्ही दोघीच कसं काय येऊ शकतो. आद्याला प्रश्न पडलेला, दोघी एकट्या गेल्या आता येतील कसं. त्यामुळे आदित्य घ्यायला आला आम्हाला आणि दोघं प्रणव आणि आदित्य आम्हाला जॉईन झालेले नंतर. सो ह्या पद्धतीनं आम्ही आजचा दिवस घालवलेला आहे. आणि हा माझ्या गोंडश नवीन बुबू फ्रेंड झाला इथे. आद्या काही 2 शब्द कसं काय मी एकटी आले वगैरे. खरंच मी घाबरलो होतो की तुम्ही दोघी आल्या, पण मी पटकन आलो. आणि आम्ही पण पटकन आलो. आद्या यायच्या आत मस्त फिरून आलो. खूप मज्जा आलेली आजचे दिवसभर. थांबे दार लावू दे. सिस्टर्स डे आउट, बेबीज डे आउट सारखं केलंय. खूप खरेदी केली आहे आणि मज्जा केलेली, आनंद घ्यायचा आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे दादूचं सेटअप आहे आता, त्याचंही यूट्यूब चॅनल आहे. सो लवकरच तोही चालू करतोय, त्याच्यावरती व्हिडिओज तुम्हाला सांगेलच मी कुठलं चॅनल आहे, काय गोष्टी आहेत. पण आत्ता सध्या त्याचं सेटअपची जी आहे ते आम्ही चेक करतो आहोत. आणि बाकी पुढचा ब्लॉग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईलच.